वेलकम टू डेव्हलप कुकिंग. आणि आज ॲज युजली आपण ड्रमस्टिक बनवत आहोत, पण थोडासा त्यामध्ये मसाला चेंज करत आहोत. हा आहे आपला मसाला. आपण हा मसाला यूज करणार आहोत. आपण कोकोनट, कोरिएंडर, टमाटो आणि लसूण आणि अद्रक हे सगळे ह्याच्यामध्ये यूज करायला. त्यामुळे आपण इथे टमॅटो स्किप करत आहोत, कारण की आपल्याकडे अवेलेबलच नाही आहे टमॅटो. आपण लगेचच कोरिएंडर टाकून घेऊया, त्याच्यात कोरिएंडर भाजीवरती तरंगतं. हा जो सिक्रेट मसाला होता त्यानं तेल सोडलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ड्रमस्टिक आणि हळद टाकून घेणार आहोत. आपण ना लसूण पण एक्स्ट्रा टाकणार आहोत त्याच्यामध्ये. मसाल्यामध्ये टाकलेला असतानाही त्याच्याशिवाय चव येत नाही. शेवट्याच्या शेंगेला जास्त 1 चमचा तिखट आणि 1.5 चमचा तिखट. या प्रोसेसला जर आपल्या भाजीला तरी नाही येते ना, तर तुम्ही थोडंसं चुकताय. हे जेव्हा तेल वेगळं करेल ना, तेव्हा आपल्याला 1 चम्मच पाणी ॲड करायचं आहे. त्याच्याने तरी वेगळी होते आणि पाणी वेगळं होतं. मग भाजी पानसट असल्यासारखं नाही वाटत. तेल वेगळं झालं आहे आणि भाजी वेगळी झाली. आपल्याला इथं थोडं थोडं पाणी ॲड करून घ्यायचं. हे बघा कलर कसा आला आहे. पहिल्यांदा कलर कसा ग्रीन दिसत होता आणि आता लाल लाल दिसतं. आता आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी ॲड करून घेणार आहोत आणि गॅस फुल करणार आहोत. आता कालवणाला उकळीत आहे. व्यवस्थित एक खळखळून उकळी आलेली आहे. आता आपण गॅस कमी करून ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करणार. 2 ते 3 चम्मच. हा 1 2 3 ओके बाय.